उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मुलांना सतत ना असं काहीतरी चटपटीत खायला पाहिजे. तर त्यासाठी मी आज मस्त असा चटपटीत नाश्ता बनवला आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल घातलं आहे. तेल अगदी थोडंसंच घालायचं आहे. सोबतच जिरं घातलेलं आहे. नंतर 1 चमचा तीळ घातली आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. सोबतच थोडेसे चिली फ्लेक्स घातले. आता हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. तर पाण्याचा अंदाज ज्या वाटीने आपण रवा घेणार आहे ना, त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि पाण्याला अशी उकळी आली की नंतर याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. तर रवा आता चांगला याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. बारीक रवा नसेल तर जाड रव्याला थोडंसं मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं. तर आता बघू शकता रवा मस्त असा फुललेला आहे. तर आता आपण याला झाकून ठेवून देऊ. म्हणजे त्या वाफेमध्ये रवा अजून चांगला शिजला जाईल. तर बघा 10 मिनिटं मी ते झाकून ठेवलं होतं. आता आपण हे काढून घेऊया. अजूनही रवा थोडासा गरम आहे त्याच्यामुळे एक आता प्लेटमध्ये काढून घेऊ. आता हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये उकळलेला बटाटा घालायचा आहे. तर मी इथे 3 मीडियम साईजचे बटाटे उकळून नंतर याचं साल काढून याला हातानेच असं फोडून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर दोन्ही चांगलं एकजीव करून घ्यायचं. जेवढं चांगलं हे मळलं जाईल ना, तेवढाच मस्त आपला नाश्ता तयार होतो. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा मस्त असं सॉफ्ट आपलं हे मळून तयार झालेलं आहे. आता याचे छोटे-छोटे बॉल तयार करून घ्यायचे. तर तुम्ही आता हे कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता. तर मी इथे आता सर्कलमध्ये असे छोटे-छोटे बॉल्स तयार करून घेते. तर एका प्लेटमध्ये सगळे असे तयार करून घ्यायचे. नंतर आपण याला एकसोबत फ्राय करणार आहे. तर मी ते एका प्लेटमध्ये असे सगळे तयार करून घेतले. तर आता आपण याला फ्राय करून घेऊ. तर तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये हे बॉल घालून घ्यायचे. तेल ना चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे. नाहीतर बॉल फुटतात. तर इथे बघू शकता मस्त आता क्रिस्पी होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया. तर बघा या पद्धतीने मस्त असा कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊ. अगदी कुरकुरीत लागतात खायला. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर मस्त असा रंग आलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया आणि अगदी कुरकुरीत होतात मस्त. तर आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया. तर तुम्ही ते आवाजावरूनच ओळखू शकता. मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला फोडून ते सुद्धा दाखवते. पण याच्यावर ना मी थोडासा पेरी पेरी मसाला घालून घेतला आहे मुलांना, कारण तो मसाल्याची चव खूप आवडते. त्याच्यामुळे असा थोडासाच घालून घेतला आहे. ऑप्शनल आहे. तर बघा तोडल्यानंतर मस्त आतून असा जाळीदार हा नाश्ता तयार होतो आणि खायला देखील मस्त लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चला तर मग.